हा धर्मात नाही माणसात आहे। देवी मूर्ती नॉमिनल आहे 9 दिवसासाठी। डाव्या दिवशी काय करतात बाई बोला, दसऱ्यानंतर काय करतात उभ्याला उभ्याला माईक 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 म्हणजे काय करतात डुबायला नेतात। 1 मिनिट इकत आणली की फुकट आणि डुबवली की नाही आलं तुमच्या लक्षात। हे नॉमिनल आहे देवी, ओरिजिनल देवी त्या देवी सारख्या तुम्ही मागा म्हणून ते देवी बसवा कि तूने मुझे बुलाया मध्ये आहे हो माझी शांताबाई साडी दे मस्त जमलं। योगायोग समोरच आली तू माझ्यासारखी दिसून राहिली। वावर किती आहे दे ना मानावर समजा टाळ्या। आठवणी येते रडही येते ह्या साड्या देताना। माय कापूची चलच आहे मला चेहरा वैखूच येते कोरड भाऊ महाराज इरिगेशन महाराज सट पुढे राहते। कोणताही महाराज का गापूची गापूची गंग कोणताही शेतकरी का इल्लू इल्लू आपल्या शेतकऱ्याच्या घरात काय चिकन समजते का तुम्हाला? नाही चिकन नाही मटन नाही। शेतकरी माणूस तूप नाही तेल नाही कुठं 300 रुपये किलो तर तेल खाईल। आपल्या घरात भाजी कोणती राहते कायचे ते दुधाचे खट्टे राहते ते काय म्हणतात पनीर। मी ते शपथ घेतली ना माहिती शपथ मरेपर्यंत पनीर खाणार ते कुठेही पाहुणे गेलो की काजूची करी करते आणि ते पनीरची आणि गरीब आलेल्या काही भेटत नाही म्हणजे आपण शपथ घेतली हे काजू करी आणि पनीर हे खातात चौघ मी फक्त दुरून पाहतो आपण खात नाही कारण आपल्याला जमलं नाही। आपण आता मी पहिल्याच मावशी असा झालो माझी बुडी वावरच जाय मी तिच्या पोटात होतो 6व्या-7व्या महिन्यात तर कापूच येते जाय मी बुडी मी मस्त पुढे राहिलो म्हणून तर महिन्यातून 10,000 किलोमीटर चालवते माझा ड्रायव्हर आणि 25 गावले कार्यक्रम करतो। उद्या नाशिक मध्ये रात्री अंजनगाव जवळ सातेगावले होतो परवा गोंदियाजवळ भंडाऱ्याच्या बाजूला कार्यक्रम झाला। हे नवरात्रच असते असं नाही। एका चांभार समाजाच्या वडिलाच्या तेरवीवर आलतो मी पिंजरकर साहेबांना बोलावतो बरं मला मुसलमानही बोलावतात भीमाचे लेकरं तर मला पक्के बोलावतात खास माणूस त्याचा निळा मला बरोबर मधात तुमचा हिरवा एखाद्या मुसलमानानं उभं राहा आजच्या कीर्तनात कोणी मुसलमान असेल तो उभं राहा मला सांगू द्या हा माळीवाडा या शेगाव मध्ये जातीयवाद नाही गजानन बाबाच्या दरबारात मुसलमानही येतात पाहायला हिंदू येतात बौद्धाचे तर दुकानही आहे हे सारे आगाला होते इस्लाम खतरे में हिंदू धोखे में है भाई धोखे में खोखे में नहीं
आणि आपलं आगे बढो, हमारे साथ है, आगे बढो. हमारे साथ है. आपले पोट्या हातावरून बियर बांधवर कपाशा घातून राहील शर्मा वाटू द्या. एका पाटलाच्या पोरानं शेगाव मध्ये हॉटेल टाकली, शाकाहारी हॉटेल आहे. त्याचं नाव नाहीये, पण ते मी जाऊन आलो त्या हॉटेलवर. शाकाहारी असल्याच्याने गेलो. बाबू 2 मजली बिल्डिंग बांधली त्या माणसानं, साधी हॉटेल. म्हणून तुम्ही आपण करा. एखाद्या मुसलमानानं राहणं उभं, तुमच्या नावाची शाल काय मी वापस नेऊ का? अरे कोणी माहिती एखादी मुसलमानाचं लेकरू आहे, पण त्याला वाटते मग राह ना 1 मिनिट. हो राहू ना. माझ्या पाकिस्तानने भेजराव घ्या तुमको. ये देखो मेरा यार. अरे लोग आगा लगा रहे. और हमारा क्या सर ने, हमारे शेख साहब पुलिस में, बुलढाणा जिले का PS है, पुलिस वाला PS है. मामूली आता है, मेरा कीर्तन लिया था. मुसलमान मिलिट्री में है ना, और ये आगा ही लगाते इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में. यायला आगा लागायचे काम. आणि यायला मालूम आहे, यायच्या पोट्याचे भांडणं करा, यायला झालं गुतून द्या, जेलमध्ये हे जाती. यायचे मायबाप भिकारी राहते, आणि यायचे पोट्टे अमेरिका, इंग्लंड, आणि आपले पोट्टे आलं 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 100% लक्षात आलं. आपल्या पार्टीचं बियाण आहे. धन्यवाद साहेब, आनंद झाला. शांत. ये नमाज पढ़ने का दुपट्टा है. हम भी कीर्तन करते, भगवान को मानते हैं, और कौन से भगवान को? मेरी औरत मर गई तो देहदान किया साहब ने. मेरी औरत की बॉडी मेडिकल कॉलेज अकोले को दिया. लोग बोलते शिवाजी महाराज पैदा होने को होना, अपन अपने घर पर नहीं, दूसरे के घर पर. बाबा साहब अम्बेडकर ने जन्म लेने को होना, ज्योतिबा फुले ने, लेकिन अपने घर पर नहीं. अरे जो ज्योतिबा फुले को, ये बायों को सावित्री भाई मालूम नहीं, पानी पाऊन डूबा, मग उडी मारा, मग लोकांनी सांगा मैं डुबकी लगा के आ गई. अरे काय करते उन्नती लहान भाग घुसल्याला काही पडल्या नाही. कबीर महाराज गीता साहब को भेजेंगे, मंत्र म्हणा. हे आपल्याला काही समजत नाही, ते मंत्र म्हणते. त्याने मालूम आहे शोधे काही लागलं नाही. आपल्याला काही संस्कृत समजत नाही, पण आता महाराजचं पोरग संस्कृतचं पुस्तक लिहिलं. अब बदल गया. आता कुंड्याचं पोरग कम्प्युटरचं जनक आहे. ऐका एखाद्या बाईने म्हणून कोण होतं कुंडी? नाव सांगा. अकोला जिल्ह्यातले. काय नाव कुंड्याचं? मला पैकी बोला. टाळ्या तिकडे पाय. विजय भटकर मूर्तिजापूर. क्या बात. अल्लाहू अल्लाहू जागा नाही का भाऊ? दादा, हो दादा, या ना इकडे बसा. सोबत नाही ना पहिले पाहिलं हे सत्यपालचं कीर्तनच असं. झोपीतला माणूस जागा होऊन येते. या काकू
या मधातल्या जाणारा येणारा धिंगाणे केले. मी म्हणतो इकडे तिकडे नका जाऊ दे, तिकडून इकडे नका येऊ. मंत्री आले की कसे करता? हा एवढा मोठा कार्यक्रम, शेगात मंत्री होता, पोलीसवाल्याने गाडीत नाही देऊ दे. आता बायपास निघाला, कीर्तन फेक. आता हे ब्रेक करू नाही शकत काय? मंडळाचे कार्यकर्ते दोघ जण थांबा तिथे आणि इथून तिकडे नका जाऊ तिथे. तुम्ही YouTube वर पाहा, TV वर पहा. आज एवढी गडबड काय? शेगाव पहिले लहान होतो भाऊ. राजा हे अशानं गडबड होते ना. राजा कुत्र्यासारखा भुकून राहिलो रे मी. मला शांततेनं मांडता येत नाही रे. करा एक मिनिट राहतो. गोपाला या शिकरनाथ बाबाची मंडळी थाव्याचं भजन करतात बाबा. कलाकार मंडळी आहे, त्याला कोणतं भजन म्हणतात? थावा म्हणतात, थावा. आणि ते ताट ठेवतात आणि ते ताट असं वाजवतात. वाना हो नाही, मी अलग अलग आवाज काढतो खंजेरीतून. मलाही कल्पना नव्हती असे आवाज निघतात, पण आवाज काढून तुकडोजी महाराजांना खंजेरी काढली. तुकडोजी बाबांना वाजवायला काढली खंजेरी. आमच्यासारखे कीर्तनकार पैदा केले. काही काही अनेक महाराज आहे, पण ते फक्त एकच बाजू घेऊन चालतात. नोटा कशा जमा करावं. महाराजला आश्रम काढला म्हणते. काय काढला? लोकांकडून वर्गण्या जमा करते. हिशोब देणं सुट्ट्या, हिशोब देणं नाही. नाही आम्ही आश्रम काढला आणि लोकांनी चिंता बनवते. तुम्ही गजानन बाबाच्या मंदिरात वर्गणी द्या, 1 रुपया दिला तरी तुम्हाला हिशेब भेटेल. शिकरनाथ बाबाच्या दरबारात तुम्हाला व्यवहार शुद्ध आहे याने म्हणते. असं महाराज आता नाही आश्रम बांधला. मी ज्या वावरात निंद्याने गेलो, मला हाकलून दिलो, तेच वावर नाही विकत घ्या. दिवस बदलता मायले मला गजाननले अजून माई बहीण. आता मा बहिणीचं पोरगं न्यायाधीश आहे आणि माझा मुलगा डॉक्टर आहे. तुम्हाला सांगतो, नवरा गरीब आहे म्हणून त्याला धोका नको देऊ. काय करतो त्याला धोका देशील, पस्तावशील. सावित्रीबाई आपल्या ज्योतिबा फुल्याने धोका नाही दिला बाबा. सावित्रीले घरातून मायबापानं काढून गेलं, सासू सासऱ्यानं. तुम्हाला ह्या देण्या मारून नाही, फक्त अंगात येते तिच्या. देवी अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई, अंगात आली बाई, तुमच्या मागे आवडत नाही. अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई. अहो बाई, देवी कुठं अंगात येते का?
चालला ये बेटा पुस्तक घे अरे बाबा त्या बरोबर बोलला ना ये ना ढिली आवला तुला काय झटके घाल काय तोड मारलं तो बोलला तो कसं काम केलं मला तोंड घालायची आदत आहे उभा गाव खराब केलं या सगळे काढे पतिव्रतेने धक्का लावू नका बरं जन्मठेप झाली त्या महाबाजूने संन्यासीनी पोरीवर अत्याचार केला कुत्र्या आणि तुम्ही बाया महाराज तुमचे पाय धुवून द्या तुम्ही लोक पाय धुवून पाणी देता का समजा तो महाराज पोचला मग काय त्याचं मोठही घेतात समजा अंग धुतो बायका अंगही घेतात त्याचं अंग धुवायचं पाणी पितात तुम्ही सांगा मला अंग धुवून पाणी पिले समजा मी मोठं म्हणून सांगतात महाराज मोठत नाही महाराज अन्न नाही खात तर राहते कसं राही नाही शकता महाराज ब्रह्मचारी आहे हो गजान बाबा कबूल करतो ब्रह्मचारी तुकडोजी महाराज अजून सांगू ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद अरे प्युअर माल दाबून राहिले कुत्रे युट्यूबवर पाहा महाराज लोकांचे किती लफडे आहे ओ ढकल बस माझ्या भावांनो इतके लफडे आहेत जगाच्या पाठीवर महाराज झाले गाडगे बाबा अनाथ तू राहिले वागवलो पण धोब्याचा असल्याच्या याचं नाव वर नाही गेलं कुत्रेने तुकाराम महाराज कुणबी होते म्हणून त्याच्या भंग पाण्यात बुडवले पण 400 वर्षानंतरही तुकाराम महाराज जिवंत आहे सावता महाराज जिवंत आहे मला भाऊ मस्त म्हणते लाईन मारले मंदिरात नाही गेले वाहते काय केलं सावता महाराज मंदिरात नाही गेले 40 तास लाईनीत नाही लागले देवच त्याच्या भेटीला गेला आणि सावता महाराज शेतात काम करत राहिले म्हणजे भगवंत कशात आहे एक हात खोदावी जमीन ते पुजला अंधश्रद्धा काढा तुमच्या डोक्यामध्ये रक्तदान टाका या काकू पुढे रक्तदान नाही रक्त बंदच करून टाका आता किती वाजले पाहिले हे कोणतं चॅनल आहे ABP मराठी न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज ABP बरोबर ये म्हणजे ये व्ही म्हणजे व्हिस्की ते नाही काय काय लोक गलत अर्थ काढतात याचा अर्थ तसा नाही आपली गाडी स्वच्छ ठेवा त्या गाडीवर टिंब मारते त्याची नफार खोलून टाकली लोक काय करतील याचा नेम नाही मी जाणून सांगितलं हे मराठी चॅनल आहे न्यूज चॅनल धन्यवाद देतो आज कॅमेरे 4-5 आहे
आले काय नाव तुमचं अवताडे अवताडे तुमचे नाव विचित्र या माळीपुरातले तर नाव हे म्हणे बा नावच नका घेऊ म्हटलं राहू दे बा घेतच नाही मी नाव पण नाव यायचे मोठे वर्गात मला पडू नये त्याचं नाव होतं हुसकुटे काय नाव आहे त्याचं मुंडगावले हुसकुटे याचे नाव बघ शेंडे आपल्याला काय करायला लागते गरीबाचं कोण पहिलं तर 3 चाकू मारलं मरे मारून टाकते मी बुवारे याने 2-3 वेळा ट्राय केले पण सत्य कधी मरत नाही 3 चाकू मारले म्हणजे याने मारले आपल्याच माणसाला पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही ना म्हणून काय डोकं फुगवण्यात बाबासाहेब तुम्हाला चालला नाही ज्योतिबा अजिबात नाही चालला ज्योतिबाच्या जास्त मूर्त्या कुठं आहेत का बरोबर भारतात सांगू नका आपल्याला ज्योतिबा समजला असता तर आता काय बोलू राहू दे अरे ज्योतिबा सावित्री समजली असती तर अवघ्या 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 लोक आहेत आपण पण याईनं आपल्या सावित्रीला दगड मारले शेण मारलं तुमचे लेकरं शिकू नये तुम्ही संस्कृत वाचू नये काहून त्या मायनं काय 3 महिन्याचा ओल्ड टाइम घेतला होता त्या टाइमले आणि मी काय 9 महिन्यात झालो अरे याईनं जातीवाद केला हे महाराज हे महाराज हे चांबाराज हे माळी आहे हे कुंडी आहे हे तेली आहे हे नावी आहे हे सांबा अरे बाबा याच्या पायी खाना खराबा झाला आपलेच माणसासारखे माणसं तू मागाचा तू महाराजा आता कसं वाटते आता कसं वाटते आता पोरी कोणाच्या करून राहिली आता जास्त डायरेक्ट नाही बोलत तो सांगू काय जे जे मला आठवण ते आठवण येऊ आठवण सांगत नाही यायची अंगार होईल कारण खरं बोललो की तुझे मिरची हे मला भाऊ आहे चुलत भाऊ आहे काकू पण 55 वर्षापासून माझ्यासोबत आहे लहान होता याचे बाबा तुषारी होते जळगावने याची माय जळून मरून पावली याचे बाबा टीव्हीला गेले आणि 3 भाऊ 2 बहिणी 2 भाऊ आता निरोळी बहीण होती तेही मेली दुसरी बहीण होती आकोटले तेही गेली असं आहे तुम्ही दुखातल्या मी दुखातला पण गजाननचा आवाज अरे सत्यपालने नाही सोडलं सत्याने कधी सोडू नका ज्योतिबा फुल्यानं कोणावर प्रेम केलं सत्य विचारा म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत ज्योतिबा जिवंत आहे मला सांगा हे महाराज शीतलनाथ बाबा नवदुर्गा उत्सव मंडळ फुले नगर माळीपुरा मी माझ्या माळी बांधवांना तुमच्या वेताळात कार्यक्रम आहे तुमच्या वार्डात कार्यक्रम आहे तुमच्या पाया लागतो सर्व माळी समाजाने एकत्रित या ताकद मग आम्ही येतो ना तुमच्या समोर तुम्ही आम्ही बी सोनार कुंभार न्हावी अरे शिवाजी महाराजाच्या जवळ आई 11 पगड जातीचे लोक होते होता जीवा म्हणून वाटला बोला सांगा
जीवाची जात कोणती होती? तुमच्या माणसानं तरुणांनी बोला माहिती बोला ना, एखाद्या माणसाला बोला ना. हा हा मांग मांग नाही ना, नावी होतात बरोबर. या बरोबर नावी म्हटलं. या लवकर या या कुठं कुठं मंदिरावर आता तुमचं ढेर पर लोक म्हणते कीर्तनात लोक नाही काय राहणार नाही. ते लायकी बनवलं. गौतमी पाटलावर जेवढं प्रेम करतात ना, देवीचा कार्यक्रम. गौतमी पाटील नाचली ना बाहेर, हे हरामखोर नाची म्हणतात. आपली मारेची पोरगी नाचली तो व्हॅल्यू नाही, सांबाराची बुद्धाची नाचली तर व्हॅल्यू नाही. ऐका काय गडबड लागली. आपली नाचली तर नाची म्हणतात आणि यायची नाचली तर हिरोईन म्हणतात. आपल्या पोरीचं आता भूल बाई मध्ये बायाचं भूल आवड सत्य विचार आहे काकू. आपल्या पोरीचा हात धरला असेल ना, आपल्या लेखीचा हात धरला तर हे टीका करतात. त्याची पोट्टी बदमाश आहे म्हणते. पैशासाठी प्रेम केलं की ना, आणि याच्या पूर्वीचे कधी 2 विड्रॉल होतात. तुम्हाला बाहेर नाही समजत विड्रॉल हे अंदर की बात है. ती तू शाळा नाही शिकली म्हणून तेरे को मालूम नाही. हे आम्हाला बदनाम करतात. आमच्या पोरीचा हात धरला तर बेइज्जती करतात. शंकराची पोरगी दिलत्यानं नेली हो, ची पोरगी गेली म्हणून. आणि तुझ्या पोरीनं 2-3 पोरगी कुठे गेली? मामाकडे गेली. पोरगी कुठे गेली? मामाकडे गेली. मामाकडे गेली. मामाकडे गेली. मामाकडे नाही दवाखान्याकडे. म्हणून सांगतो माय बापू, माय बहिणीला सांगतो, दुर्गादेवीची शपथ आहे, या प्रेम प्रकरणात पोरीनं पडू नका. आता खामगावची घटना येणार आहे. खामगावची शिकली परवाची खामगावची घटना. तिने हॉटेलवर नेत जाते, बायकोने तो वावरात नेत नाही. तुला तो अनवरात दुसऱ्या पोरीने म्हणते फूलों सा चेहरा तेरा, आणि आपल्या बायकोने म्हणते कांटों का चेहरा तेरा, तने का अंदाज चौथी 24-25 वर्षाचा पुट्टा, 22-23 वर्षाची पोरगी, तिला मस्त हॉटेलवर आणत जाय. आणि आता काही काही पोरीचा गुन्हा आहे ना, मग तुम्ही शेगाववाले पोलीस स्टेशनवर मेणबत्त्या घेऊन मारे करायचा शोध लागलाच पाहिजे. मारे करायचा शोध लागलाच पाहिजे. पोलीसवाले काय करते? या पोरीने आपला नाही काय तिच्या मोटरसायकलवर कसं बघतो तू?
तिच्या मांडीवर डोकं ठेवते, तिच्या कानात बोल घालते, कानातून तिच्या नाकात घालते, नाकातून याच्या तोंडात घालते. कोणतं प्रेम आहे तुमचं? त्या पोरीने बरबाद करता म्हणून पोरीनं तुमची गलती आहे. मग जाय तर उघड्या तोंडानं जायला होती की आपल्या पोटी धरणाच्या काय तुम्ही प्रेम केलं का? थांब आता तुला टाइम आहे रे, लग्न चाललं काय काय बोलू पाईपलाईन बाजूला फुटतो पाणीला सांगता स्वागत करीत आहे. नळाचे पहिले पैसे भरा त्याच वेळा घंटाला फुटले तर असं वाचणार समजच नाही. राईट पलट मारा, याच्याही उपर जमलत नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि सर्वोची माती फेका. तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल तर हे पहिले करा, पाणी अडवा, पाणी गिरवा, झाडे लावा, पण गांजाचे झाड नाही. झाडावर प्रेम करा पण पोरपोरी झाडा खाली प्रेम करते, अनर्थ करता. पाणी अडवा, पाणी गिरवा, पाणी घेवा. कमी खर्चात लग्न करा, माजल्यासारखे लग्न करू नका. म्या लग्न केलं भिकार चोटासारखं, पण बायकोचं बाळण पण तिच्या मायच्या घरी नाही केलं पाहिजे. नाही तर तुम्ही त्यातले तुमची माय सांगते ते बुद्धी, तुमची बुद्धी म्हणते मला, नाही का तुम्ही जेवण नाही. खरं सांग, पहिलं बाळण पण कुठं असते सुनबाईचं? इमानानं सांगा आता आपण मायला कम तोला चेहरा सारखाच आहे. मायच्या घरी असते, तिच्या मायच्या घरी लाजा नाही वाटत. जे 56 इंच साठे आहेत मानवा त्याने पाठवले पाकिस्तानमध्ये. भारत माता की जय. बाबू मायच्या घरचा विषय बाळपणाचा त्या आईनं बरोबर सांगितलं. पहिलं बाळपण कुठं? तिच्या मायच्या घरी. आणि लग्नाच्या अगोदर तिने मोबाईल देते. जेवली का? मला वाटते लग्न कधी होते तिने झोपून येते. लग्न झालं तिने दिवस राहिले. मला सांगा तिच्या पोटातले गुरु कोणाचं आहे? दुसऱ्याचं आहे की तुमच्या? मग तिच्या सुखादुखाचे मानकरी कोण आहे? तिचं दुःख वाटून घेणारे कोण आहे का? पत्नीचं दुःख वाटून घेणारा पती आहे. मग ते जेव्हा भयंकर दुःखात आहे, पोटातले गुरु आहे, बाथरूमले 100 वेळा जावं लागते, किती तकलीफ आहे लेकरू पैदा करायला. तुम्हाला काय आहे? माणसाने कोणती तकलीफ आली म्हणून डोकं वापरा. बायको बाळंती नसताना पहिलं बाळण पण आपल्याच घरी करा. झकणाऱ्याला लग्न केलं का? स्वतः खर्च करा. बाळणपण जरी तिच्या घरी केलं मायच्या, पण खर्च तुम्ही करा. यांना केला म्हणून 2-2 घर सांगते. अभिमानानं सांगा हे लेकरू माझा आहे, म्या खर्च केला, तुम्ही देता लुटून तिच्या मायच्याकडे. आणि मग मायच्याकडे लुटता. पण लग्नाच्या अगोदर तर तू मला फार चांगली वाटते, काय काय करते लग्नाच्या अगोदर.
तुम्हाला एकांतात कुठे नेतात कथा शेगाव आहे तुम्हाला काय सांगावं लागते गाडीची गोष्टी काय नाही सांगा गोष्टी समजून घ्या बाबू इतकं दिली एकांतात नेते और तिची तारीफ तेरे बाल रेशम के सारखे तुमच्या मायचे केस काय चुराट्या सारखे तेरे आख्या काय म्हणते गजर त्या बहीणचे केस त्या बहीणचे ढेर तेरे बाल ऐसे है तेरे बाल रेशम के सारखे है तू सांग आधी बुड्यानं 2-3 केक मारलं की केस निघालं भाजीत केस निघाल्याला मारलं नाही काय म्हणजे बुडा गेला नाही लवकर बुडा आहे भाग्यवान माय आणि जे पती पत्नी आहे सुखात आनंदात आहे बाबा मालक मोठ्या नशिबात आलं बरं मला वय बी नाही लग्न करायचं नाही तर मोसम बसवला असता पण मी काय नारायक मारायचं वय तरी आहे का लग्नाला वय पाहिजे 70व्या वर्षी लग्न करतो पाहिजे शेजाऱ्याचं घर नाही ठोकल्यासारखं काम करू नका कीर्तन संपल्यावर 250 रुपयाची 8 पुस्तकं आहेत ना आणि सर्व नाही पुस्तकं फुले शाहू आंबेडकर वादी परवा शरद पवार साहेबांनी माझं कीर्तन ऐकलं 21 तारीख मुंबई रवींद्र नाट्य मंदिर माझं एक पुस्तक आहे सत्यानाश बाहेर वाचा तुमच्या बाहेरच्या डोक्यात एवढ्या अंधश्रद्धा केल्या अरे मला सांगा ना विमान हवेत तरंग ते बाहेर कोण तयार केलं ते इंजिनियरनं राईट बोलून अमेरिकेत शिक्षण चायनामध्ये हुनर आणि आपल्या भारतात साधू संतांची खान आहे मुझे प्यारा भारत मेरा मुझे प्यारा भारत मेरा मेरा भारत कारण माझ्या भावांनो आयुष्यभर कीर्तनाचा वेळ झाला माझे शेगाव येथील आयुष भाऊ गडवी बासुरी वादक पियुष पाल गजाननचा पोरगा याला पोरगा झाला का तू बाई सारखा आवाज आहे त्याचा आवाज बाई सारखा आहे काय करा गडबड करू नका गजाननचा आवाज ऐका आपला कार्यक्रमाचा वेळ संपला 10 वाजायला किती वेळ बाकी आहे पाहिजे किती मूर्ख माणूस आहे मागचा काही अक्कल आहे की नाही सांगायला मंडळवाले त्याने अक्कल सांगा जरा किती वाजले तेच आहे ना किती वाजले बाई 9 वाजले म्हणते मी बाई म्हणून लक्षात घ्या हे तुम्ही आपला कार्यक्रमाचा वेळ झाला परंतु देवी मातेचा कार्यक्रम आहे कार्यक्रम जरी संपला तरी खंजेऱ्या कीर्तन संपल्यावर घेऊन या ह्या 9 खंजेऱ्या अशा वाजवल्या आज गर्दी झाल्यामुळं जरा गडबड झाली पुन्हा येईन मी आता माळी वाड्यात आलो आता दुसऱ्या वाड्यात नाही आता रोखू नका जाऊ द्या एकसारखे बसले हो आणि हे जागा अपुरी पडली महिलांनी गडबड करू नका मी या 9 खंजेऱ्या अशा वाजवल्या गंमत गंमत मजा परदेशिया
असे आपण सर्व लोक माई समाजाचे एकत्रित येऊ शीतलनाथ बाबाच्या कृपेने पुस्तक आहे कीर्तन संपल्यावर 10 रुपयाचं पुस्तक आहे माझं ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट मी सर्व नवीन गाण्यावर गाणे लिहिले सुंदर गाणे आहे ते गाणं नाही श्रीराम म्हणजे पोलिसला त्रास होणार नाही परवा एक हिरो आला 50 जण मेले राजा त्या हिरो विजय कुमारले पाहायला गेले कोण्या राज्यात कोणतं राज्य तामिळनाडू मध्ये तुम्ही गडबड कराल तर मी पेटून घेईन म्हणून जाताना मी जाणून ब्रेक करून आलो 2 लिटर पेट्रोल टाकून घेतो अंगावर आई बाबासाहेबांनी संविधान मॅडम गिडम काही उभी नाही या गंमत म्हटलं मॅडम खाली बसा बाई म्हटलं की माणूस एक लाईन मारतेच म्हणून दुर्गा माता कशासाठी आहे प्रत्येक नारीमध्ये आपली बहीण समजा आपली माय समजा उसको लैला मत समझना तेरी जिंदगी का मैला हो जाएगा म्हणून आपल्या बहिणीला आपली माय समजा शिवाजी महाराजानं मुसलमान जा ना तुम्ही पायात नका बसू ना थोड्या पाय उठत जा झिरा लागल्या घर का जा ना मी तुमची वाट पाहून आलो कवा जाता सर्वेचं फाउंडेशन फिट झालं जोर लगा के या पोराचा आवाज चांगला भाऊ या कार्यक्रमात कोणाचं नाव घेऊ नका म्हणत पण सुखीनाथ बाबा भजन मंडळ महिला भजन मंडळ आणि इथं गजानन बाबाचा दरबार आहे सवालच नाही बाबू 1,11,00,000 रुपये शेतकऱ्याला देणारे पूरग्रस्ताला मदत करणारं संस्थान आहे एक शिर्डीचं साईबाबाचा मेडिकल कॉलेज आहे आणि गजानन बाबा संस्थान आणि तुम्ही लोक भाग्यवान शीतलनाथ बाबा आणि गजानन बाबा एका वेळेचे आहेत मी शीतलनाथ बाबा नवदुर्गा मंडळ आणि बाबू शीतलनाथ बाबा नवदुर्गा मंडळ आणि या तरुणांना मार्गदर्शन करणारे आदर्श शिक्षक विराजजी म्हसनेच आहेत मुख्य मार्गदर्शक सुभाषजी चिंचोळकर आणि बाकीचे मग झाले शेरे कर पल्लारे काळे मुशे
11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि माझ्या आश्रमामध्ये 15 दिवस मुलांना शिकवण्याकरता वर्ग राहते. संदीप पाल महाराज, पंकज पाल, रामपाल इथं दरवर्षी एक पाल आणतातच हे मागत. एक आहे ढेरुराचे 2 पाल आहेत भोयाचे, अक्षय घाल पवार, पवन पाल वडाळीकर, सोनाराचा ऋषीपाल महाराज. बौद्धाचे 2 महाराज आहे, पवन दवंडे डॉक्टर इंजिनियर, आणि एक संघपाल, एक बंजाऱ्याचा आहे राठोड पंकज पाल. आणि तुम्ही मायबाप एवढं प्रेम करता, माझं सौभाग्य आहे. म्हणून जसं मी माझ्या बायकोचं देहदान केलं, माझ्या आईचं देहदान केलं, माझ्या बापाचं नेत्रदान केलं आणि माझंही देहदानाचा फॉर्म भरला. आपण रक्तदान, देहदान, अवयवदान आणि उरलं मतदान. येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि आज सत्यपालला देवी मातेमुळं मला काही ना काही द्या. बिडी, तंबाखू, दारू, गुटखा आणि कीर्तनानं पोट भरलं नाही. युट्यूबवर सत्यपाल महाराज टाका आणि माझे अनेक चॅनल पाहतात, अनेक चॅनल आहेत बाबू. आता हे ग्रेट योगितावाले युट्यूबवर कार्यक्रम राहते. मला काही पैसे देता का तुम्ही? नाही, मला पैसे नाही देत. एक पेनार मागलं नको केलं बसा बसले खाली, दोघंही बस खाली. पतिव्रतेच्या समोर छेनाला गडबड करू नये. हे लफडेबाज आपल्या समोर चालत नाही, जमत नाही. आपण आलाही तर त्याच्या रवदी. बोलो शीतलनाथ बाबा की, दुर्गा मैया की, सद्गुरु गजानन महाराज की, तथागत भगवान बुद्धांचा, मोहम्मद पैगंबरांचा, येशू ख्रिस्तांचा, रामचंद्र भगवान की जय श्रीराम. सर्वांना राष्ट्रवंदने करता उभं राहा. साहित्य नंतर मागा. कोणाला पुस्तकं लागले 50 रुपयाचं सत्यानाश, 50 रुपयाची ग्रामगीता. अरे शिवशंकर पाटील साहेबांना ग्रामगीता अर्थसहित काढल्या होत्या बाबा, कमी पैशात. शिवशंकर पाटील साहेबांना वंदन करतो. ते एक संताचं रूप होतं. आणि आता त्यांचे चिरंजीव पूरग्रस्ताला, कोरोनाग्रस्ताला, शेतकऱ्याला मदत म्हणून संस्थांकडून 1,11 लाख. हे सर्व लोकांचं सौभाग्य आहे. आपलं संस्थान चांगलं आहे बाबा. बोलो गजानन बाबा की. राष्ट्रवंदनेला सुरुवात करू. सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म रूपंत पक्ष को दिल से रहे प्यारा. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी. सत्यशील निर्मल मन से वीरों को बजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख सजवानी. संत राम पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. पुरुषार्थ पुरुष दे सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर तोड़शील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दर्शाने. टुकड़िया दास गए स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने. विजय हो, विजय
हमारा. बाबू आपला कार्यक्रम एंडिंग वर आला. आता फक्त एक विनंती करतो, आपल्या डोक्यातला क्रोध काढा. ज्याच्यासोबत भांडण झालं सर, उद्यापासून त्याला जय गजानन म्हणा, जय भीम म्हणा, राम राम म्हणा, जय माताजी म्हणा, आय लव्ह यू म्हणा, सलाम वालेकुम म्हणा, पण प्रेम जोडा. आणि 1 मिनिट सर्वांनी डोळे मिटून घ्या बरं. 2 मिनिट चमत्कार दाखवतो. थोडं ध्यान करू आपण. बोलो शीतलनाथ बाबा की. आपण जे कीर्तन ऐकलं माझं चुकलं सांग, माफ करा. पण ऑक्सिजन सारखे आवाज, माझे प्राण वायू आपण मायबापा म्हणून पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. कोणाही संघवाद झाला असेल तर उद्यापासून प्रेमानं तुम्हीच बोला, तुम्ही मागे घ्या. गजानन बाबाने ऊस मारल्यावर गजानन बाबानं काय केलं? रस काढून पाजला. मग आपण रामराम केलं तर काय देणार? मारवाडी लोक पा शिवी द्या पोराले, पोराला म्हणते क्या हुआ, गाड्या दिया, देन देना, लेने वाला बळा की देने वाला. म्हणून माझे बाबा राठी मारवाडीच्या घरात राहिले. आता मला 1 लाखाचा पुरस्कार 12 तारीखला जाहीर झाला. थडी पवनी गिरीश गांधी साहेबाचा मला फोन आलता. आणि तो पुरस्कार आहे, पहिला पुरस्कार तो मला देण्यात येऊन आला. बंडू भाऊ उमरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, ते मरण पावले म्हणून. आणि मला जे काही पुरस्कार हे ते मिळतात हे तुम्हा समाजाची सेवा आहे म्हणून समाजाकरता झटतो. जय गुरु, जय भीम, जय गजानन, जय शीतलनाथ बाबा की, जय भीम, सलाम वालेकुम, आय लव्ह यू. स्पीकर वाल्या दादांना